नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. तर चला, वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्यातील कर्ता शोधा. तर मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यातील आपल्याला कर्ता शोधायचा आहे. आपण वाक्य बघू. आई न दिसल्यामुळे पिऊने रडून गोंधळ घातला. तर हे वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कोणता आहे ते शोधायचं आहे. तुम्ही प्रश्न वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पियू. तर मित्रांनो, आपण याविषयी थोडक्यात माहिती बघू. तर वाक्यातील क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय जोडून कोण किंवा काय असा प्रश्न विचारल्यास मिळणारे जे उत्तर आहे ते कर्ता असते. या वाक्यात गोंधळ घालणारी कोण? तर पियू. म्हणून या प्रश्नाचे आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, पियू. प्रश्न क्रमांक 2, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, करुणा. तर कणव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे करुणा, दया, कृपा. आणि कठीण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवजड, बिकट. प्रश्न क्रमांक 3, आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते ऑप्शनमधून निवडायचं आहे. तर तुम्ही ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रसरण. आकुंचन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे प्रसरण. महाग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे स्वस्थ. आणि आखूड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे लांब. प्रश्न क्रमांक 4, सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सप्ताह, त्रिदल आणि पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ते ओळखायचं आहे. खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्विगु समास. तर मित्रांनो, आपण द्विगु समासाविषयी थोडक्यात माहिती बघू. द्विगु समासालाच संख्यापूर्वपद समास असेही म्हणतात. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. सप्ताह म्हणजेच 7 दिवसांचा समूह, त्रिदल म्हणजेच 3 दलांचा समुदाय आणि पंचपाळे म्हणजेच 5 पाकड्यांचा समुदाय होय. प्रश्न क्रमांक 5, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ते विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखण्यात येते. तसेच मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण शोधायचे आहे. खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय आपण बघू. गैरहजर, पर्याय 2, राम लक्ष्मण, पर्याय 3, त्रिभुवनात, पर्याय 4, पंचवटीस. तर हे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. या पर्यायामधून आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ते शोधायचे आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राम लक्ष्मण हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तर गैरहजर हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे आणि त्रिभुवन आणि पंचवटी हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7, आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात. तर मित्रांनो, आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल आपल्याला शब्द शोधायचा आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अग्रज. आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल अग्रज हा शब्द वापरतात. अनुज म्हणजेच सर्वात शेवटी जन्मलेला आणि आजन्म म्हणजेच जिवंत असेपर्यंत.
प्रश्न क्रमांक 8. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला ही म्हण दिलेली आहे. ह्या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा प्रश्न TET 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपणहून संकट ओढवून घेणे. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ आहे आपणहून संकट ओढवून घेणे. प्रश्न क्रमांक 9. पुढील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा. तर मित्रांनो, खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर त्यामधून आपल्याला अंशाभ्यस्त शब्द कोणते आहेत ते ओळखायचे आहे. आपण शब्द बघू. पर्याय 1 समोरासमोर, पर्याय 2 एक एक, पर्याय 3 साजशृंगार, पर्याय 4 मधून मधून. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साजशृंगार. तर समोरासमोर आणि मधून मधून हे दोन्ही शब्द हे पूर्णाभ्यस्त शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10. जाळ्यात सापडणे, अडकणे यासाठी कोणता शब्द वापरता येईल. तर मित्रांनो, आपल्याला जाळ्यात सापडणे आणि अडकणे यासाठी खाली पर्याय दिलेले आहे. त्या पर्यायामधून कोणता शब्द वापरण्यात येईल. तुम्ही ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरफटणे. जाळ्यात सापडणे म्हणजेच गुरफटणे. प्रश्न क्रमांक 11. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला मानले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत हे विचारण्यात आले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादासाहेब फाळके. तर मराठी चित्रपट सृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके हे आहेत. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दाचा विग्रह करा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला खाली शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. आपण शब्द बघू. चहा पाणी. तर चहा पाणी या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चहा पाणी व फराळाची इतर पदार्थ. तर मित्रांनो, चहा पाणी हा सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर मित्रांनो, आपल्याला खाली देव हा शब्द दिलेला आहे. तर देव या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भगवंत. तर देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भगवंत. तसेच देव या शब्दाच्या समानार्थी ईश्वर, अमर, सूर, ईश, परमेश्वर हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. आणि राक्षस या शब्दाच्या समानार्थी शब्द हे दैत्य, दानव, असुर हे आहेत. प्रश्न क्रमांक 14. खाली दिलेल्या शब्दाचा अनेकवचनी शब्द सांगा. तर मित्रांनो, खाली आपल्याला वाडा हा शब्द दिलेला आहे. तर वाडा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाडे. वाडा या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे वाडे. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन हे नेहमी एकारांत होते. अनेकवचनी शब्दांचे आपण उदाहरण बघू. वाडा वाडे, ससा ससे, आरसा आरसे, दांडा दांडे. प्रश्न क्रमांक 15. भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे ते विचारण्यात आले आहे. खाली पर्याय दिलेले आहे. पर्याय बघू आपण. पर्याय 1 बहुव्रीही समास, पर्याय 2 मध्यम पदलोपी समास, पर्याय 3 तत्पुरुषी समास, पर्याय 4 अव्ययीभाव समास. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तर ह्या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.